आमच्या वांगडा तुळसकर फॅमिली सगळी बसलेली हा आणि संजय बर्डे सांगल्याप्रमाणे दिपेशान सांगल्याप्रमाणे आयज तेंच्या वांगडा सरकारान अन्याय केला. त्यांना जे त्यांचे जमिनीचे पैसे मेळपाक जाय ते पैसे त्यांना मेळोंक ना आणि ते आनी कोणाच्या दुसऱ्याच्या अकाउंटान गेले अशें तेंचे म्हणणे आसा. आता दुसऱ्याच्या अकाउंटान कशें गेले हेची चौकशी सरकारान करूंक जाय आसली आणि ही चूक कशी जाल्यार सरकारान जे गव्हर्नमेंट लँड एक्विजिशन करपाक ऑफिसर्स भरताले तेंची चूक ही आणि तेंच्यांनी जर चूक केले जाल्यार तेंचे कंप्लेंट जावन कितें तेंच्यांनी मिस्टेक केला जाल्यार तेंचेर एक्शन जावपाक जाय. आता एक हितून क्लियर कट एक फ्रॉडाचो हे आसा की एक बायल हांगा 2 सायनी मारता, एक इंग्लिशीन मारता आणि एक मराठीन मारता. सो हांगासरी पुलीस कंप्लेंट जावन इन्क्वायरी जावपाक जाय की बाबा हो डॉक्युमेंट फ्रॉड कसो जालो काय म्हणून. आता सरकार व्हडले व्हडले प्रोजेक्ट हाडपाक लोकांचे जमिनी एक्वायर करता आणि एक्वायर कशें करता घाई गडबडीन करता. आता तुळसकर वाडीचे प्रोटेस्ट जाल्ले ते आमी पळयलेले आणि त्या प्रोटेस्टान दादागिरी करून लोकांचे लँड एक्विजिशन केला, लोकांक मार सुद्धा पडलो. सो आयज सरकार दादागिरी करून हे प्रोजेक्ट कोणा खातीर हाडटा. आता मोपा एअरपोर्ट जो हाडलो तो कोणाक फायदो जालो, हे पेडणेकारांक फायदो जालो. आयसी हांगा बसून प्रेस कॉन्फरन्स घेता. एअरपोर्टान 2-3 वर्सां जाली आता. सो आयज तेंची परिस्थिती आयज जी तेंची जमीन आसलेली, जो उदरनिर्वाह आसलो, काजी आसलेले, बाकीची झाडां आसली ती तेंची सगळ्यांची कत्तल करून आयज तेंच्यांनी अशें प्रेस कॉन्फरन्स घेवपाक बसयले. आयज ही जाणटी बायल कितें हांव प्रमोद सावंताक सांगपाक सोदता, तू जो म्हणटा भिवपाची गरज ना म्हणून न्हू, आयज ह्या जाणट्यांक प्रेस कॉन्फरन्स घेवची पडटा सांगपाक तेंच्या वांगडा अन्याय जाला म्हणून, माझी जमीन खाल्ली म्हणून. आता कोणी खाल्ली न्हू तेंचेर इन्क्वायरी करा मरे, तेंचे पैसे कोणाच्या अकाउंटान गेले ते चौकशी करा मरे. आयज तेंका इच अँड एव्हरी डे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटांनी राउंड मारचे पडटा आणि हांगासर गव्हर्नमेंट ऑफिसरांची चूक आसल्या कारणान तेंका कोण कोऑपरेट करिना. आता ह्या तुळसकर फॅमिलीक कोण कोऑपरेट करतलो ते आमकां प्रमोद सावंतान सांगपाचे आणि विश्वजीत राणेक सांगपाचे की ही डिपार्टमेंट कन्सर्न डिपार्टमेंटल हो तुमचे कडेन आसा. सो आता हो अन्याय सामान्य गोंयकारांचेर कितें. एअरपोर्ट कोणा खातीर बांदलो, गोंय सरकारान आमकां सांगलें की गोवा गव्हर्नमेंट एअरपोर्ट बांदता म्हणून. तेच्या उपरांत थंय पिक्चरान कोण येयलो, मायग्रंट जीएमआर. आता जीएमआर घेवन कोणाक कामाक घेतले, गोंयकारांक कामाक घेतले. कितले गोंयकार कामाक लागले थंयसर, कितल्या टॅक्सीकारांक आयज भाडें मेळटा. हो जो एअरपोर्ट जाला न्हू हो कॉन्ट्रोवर्शियल एअरपोर्ट. ह्या एअरपोर्टान आमची जंगलां नश्ट केली, गांव नश्ट केले, झरे नश्ट केले, बांय नश्ट केले आणि फटींगपणा केली आमच्या लोकांकडा. आमच्या लोकांक जॉब दिता म्हणून सांगून, धंदो दिता म्हणून सांगून आयज पेडणेकारांक एअरपोर्टाचो कांयच फायदो ना. आयज कांयच फायदो ना. आयज पेडणेकार आपल्या हक्का खातीर झगडटा. आयज हेंच्या वांगडा जो अन्याय जाला हेची दखल सरकारान घेवंक जायी. आणि एक सांगूंक सोदता, आता परत ह्या आयआयटी खातीर जागे एक्वायर करपाक सोदता, थंयसरूय लोकांक फटयतले. 15 लाख 20 लाख स्क्वेअर मिटर जागो हेंका हे प्रोजेक्ट घालपाक जाय. आणि जे हांव म्हणटा की तुम्ही जर जागे घेतात मरे जाल्यार हे गरिबांक फटयतात कित्याक. अरे सिस्टमॅटिक तुमच्याकडे मशिनरी आहा, सिस्टमॅटिक डेटा काढा बाबा कोण कोण आहा त्यांची जमीन सारखी सिस्टमॅटिक डेटा काढा, तो पेमेंट तांकां पावया मरे. कितल्या लोकांना तुम्ही न्याय केला, कितल्या लोकांक आयज मेरेन जे एमव्हीआरान जीएमआरान जे सगळे एक्वायर केला त्याचो पेमेंट कितल्या लोकांक गेला, या सरकारान कितल्या लोकांक पेमेंट केला सांगपाचें आमकां. आयज मेरेन सुद्धा पेडणेच्या मोपाच्या लोकांनी पेमेंट घेवंक ना. अजून मेरेन कितले लोक पेमेंट मेळनासतना आसा. सो आयचो जो मुद्दो आहा न्हू तो हो मुद्दो आयज तुळसकर फॅमिलीक जो पेमेंट मेळपाचो तो दुसऱ्याच्या अकाउंटान गेलेलो आसा आणि त्याची सकल चौकशी आणि जे कोणी तो पेमेंट मेळपाक फ्रॉड केला त्यांना तेंचेर पुलीस कंप्लेंट जावपाक जाय, तेंचेर एक्शन घेवपाक जाय आणि प्रमोद सावंत आनी गोंय सरकारान हेचेर दखल घेवन तेंचो पेमेंट तेंका दिवपाक जाय. देव बरें करूं. ललिता येल कोण ही? हा तुम्ही हे आमदाराकडे बोलल्या तुळसकर ह्यो विषय आमदाराकडे पावयल्या म्हणजे आमचे पैसे दिवंक ना म्हणून मेळा भेट घेवंक ना. आम्ही चीफ सेक्रेटरीक लेटर केला, विजिलन्स केला आणि त्याचे अल्टिमेट डिपार्टमेंटाक केला. त्याचे आमकां उत्तर येवंक ना. ही आता आरटीआय माहिती मेळ्ळ्या तुमकां, माहिती अधिकार कायद्यात. आम्ही मोपा लिंक रोड जो आसा तो डायरेक्ट कनेक्टिविटी एअरपोर्टाक दिलेलो आसा, मोमोर इंटरनॅशनल एअरपोर्टाक दिलेलो आसा. तितून आमचे सगळे शेतकाराचे भाव जे बसलेले आहा तांकां एक्चुअली तांकां केन्ना प्रेसा समोर ते येवंक आमी तांकां ब्रीफ करपाक कळना. तेच्या पयलीं तेंच्या आमचे भितर सगळे डिस्कशन जालें आनी तेंच्यांनी एक रायट टू इन्फॉर्मेशन एक्टान सगळे डॉक्युमेंट काडिल्ले आसा. भितर जो स्पेशल लँड एक्विजिशन ऑफिसर जो आसा चंद्रकांत शेटकर त्यांनी आयज रिपोर्ट त्याच्या रिपोर्टान त्यांनी बरयलेले आहा की ही जमीन जी आसा सरकाराची, ही जमीन जी आसा हे पेपर जे आहा सारखे ना. तरी आसतना
इतके आसून लँड एक्विजिशन ऑफिसर जो आसा एका तेणी लेटर केले, हेंच्यांनी लेटर गव्हर्नर ऑफ गोवाकू केले, गव्हर्नर ऑफ गोवाच्या ऑफिसांसून एक लेटर केले लँड एक्विजिशन ऑफिसराक, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ऑफ PWD, की हेंच्यांनी लँड एक्विजिशन ऑफिसराक सांगलेले की आमकां जमिनीचो बदलो जमिनूच जाय, आमकां पयशांची गरज ना. तेतून जालें कितें की हे जे पयशे हांकां मेळपाचे आसले ते लिलावती तुळसकर म्हणून हिच्या नावान 53 लाख रुपये गेले. ललिता तुळसकर ही बायल जी आसा ललिता लक्ष्मण तुळसकर जी आसा हेच्या नावान 53 लाख रुपये काढले. ते खरे मेळोंक जाय आसले. हे जे आमचे बसलेले आई बसलेली आसा, तुळसकर फॅमिली बसलेली आसा, तांकां पयशे मेळोंक जाय आसले. ती ललिता तुळसकर हेच्या नावान 25 लाख रुपये अशें दाखयलेले आहा. कळ्ळें तुका? 53 लाख दाखवलेले आसा. आता पैशांचो हिशोब जो आसा एक्चुअली तेका भाटकार आसा आणि टेनंट आहा. हे टेनंट लागलेले आसा, हे ओनर आसा. आणि ती जमीन जी आसा न्ही, जमीन जी आहा ती सेटलमेंट धोरण आसा. 4100 स्क्वेअर मीटर आसा. मार्केट व्हॅल्यू प्रमाणे तांकां पयशे मेळोंक जाय न्ही. आणि सरकार सांगता 3 पटीन पयशे दिता म्हणून. आयज पयशांचो फायदो जो मेळोंक जाय आसलो तांकां मेळोंक ना. आणि हेंच्यांनी जे गव्हर्नर ऑफ गोवाक जे लेटर जे केल्लेले की आमकां जमिनीचो बदलो जो आहा न्हू जमिनूच जाय, पूण आयज भलत्याच्या नांवानूच आयज जमीन दिल्ली आसा. भलत्याच्या नांवान पयशे गेल्लेले आसा. म्हणून तेंच्यांनी गव्हर्नर ऑफ गोवाक विजिलन्साक तेंच्यांनी लेटर केले, विजिलन्साचे रिपोर्ट धाडलो. आता विजिलन्साचे रिपोर्ट जो धाडलो आहा तो आयज जो चंद्रकांत शेटकर जो आसा तो रिपोर्ट जो करता आनी सांगता हांकां पयशे दिवंक जाय आनी हांकां पयशे मेळपाक जाय म्हणून पयशे भलत्याकूच गेलेलो आसा. आमचो डिमांड जो आसा सरकारान आमकां सांगता गव्हर्नमेंट ऑफ गोवा की आपणाक जमीन जाय म्हणून. जमीन जर जाय म्हणटकूच सरकार आज काडटा आनी भलत्याकूच जमीन दिता. आमचो डिमांड कितें आसा हांचो की सरकार आपणाक जमीन जाय म्हणून सांगता आनी फाल्यां सकाळी अशें जावंक जातलें की जमीन घेतल्या उपरांत सरकारान आयज भलत्याकूच जमीन दिल्लेली आसा. हे आतां बाबडे गरीब सगळे आमी म्हणटा सरकार आमकां जॉब दितले आनी हितूनसून जॉब दिल्या उपरांत आमचे खंय तरी पोट भरतले आनी जमीन घेतल्या उपरांत आयज सरकारान भलतोच आयज गडबड घोटाळ केल्लो आसा. आमकां इतलेंच म्हणपाचें आहा सरकाराक सांगपाचें आहा तो चंद्रकांत शेटकर जो आसा गव्हर्नमेंट ऑफिसर जो आसा तो आयज असो कसो वागता म्हणून. गव्हर्नमेंट ऑफिसर जर सारकें वागना जाल्यार आमी कितें करपाचें? हे लोकांनी खंय वचपाचें? आनी गव्हर्नमेंट ऑफिसर जर गेले आयज यो फाल्यां यो परवा यो करीत आसा. पूण आयज आमी सरकारा कडेन प्रमोद सावंता कडेन मागता आनी हांगालो स्थानीक MLA जो आसा तेणी हेजेर लक्ष घालपाचें. आतां येदे व्हडले मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट जो आयज पेडणे तालुक्यान जो येयलेलो आसा आनी गर्वाची गोश्ट आसा की पेडणे तालुक्यान आयज सगळें सुदरोवंक जाय आसलें. आमी समजलेले तर मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट येना फुडें खंय तरी आमच्या शेतकऱ्यांचे बरें जातलें, सरावंडींग तेंची सुदारणा जातली. पयलीं जाल्यार लिंक रोड काडलो आनी तेंच्यांनी कितें डायरेक्ट मनोर इंटरनॅशनल एअरपोर्टाक लिंक दिलें, तेका टच केलो आनी गांवाचो सायडीक जर लोक वचोंक जाय आसलो, गांवांतसून वचोंक जाय आसलो, रस्तो वचोंक जाय तो रस्तो बंद जालो आनी लिंक रोडाचो लोक एअरपोर्टार वचूं लागले. पूण आयज गांवाची सुदारणा आयज जायत ना, भलत्याची सुदारणा जालेली आसा. तुमी पळोवंक शकता आयज जो नॅशनल हायवेसून लिंक रोड जो जॉईन केल्लो आसा तेचे सायडीक नॅशनल हायवेच्या कुशीक आयज डेल्टिनान जागो घेतलो, तो आपली सुदारणा करता. आमी समजलेली गोंयकारांची सुदारणा जातली. हांव मागता प्रमोद सावंता कडेन की ह्या आमच्या शेतकार भावांक तेणी आयज बेगींतल्या बेगीन जो चंद्रकांत शेटकरान जो आयज निर्णय जो दिलेलो आसा आनी पयशे भलत्याकूच गेलेलो आसा आनी हेच करून ड्रॉइंगान जर पळयत जाल्यार अशेंच एक्सप्लेन. आनी मेन गजाल म्हणजे कितें जाता जो टायटल रिपोर्ट सक्सेशन जायना फुडें टायटल रिपोर्ट जो आसता टायटल रिपोर्टान म्हणटा की हे जमिनीचे ओनर आज भलत्याकूच तेंच्यांनी पयशे दिलेले आहा. टायटल जर सारको जर आसा आनी रिपोर्ट जर सारको दिवंक ना आनी भलत्याकूच पयशे काडून दितात हे आमकां कळपाक जाय गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडेन. पहिलो पेमेंट घाल्लो, त्याच्यानंतर त्याच पार्टचो परत सेकंड पेमेंट दिलो. म्हणजे एकाच पार्टचे 2 पेमेंट कशे जातले? दोनदा पेमेंट केलं. हो, म्हणजे थोड्या भागाचे परत पेमेंट दिले. तुम्ही सायडीकसून पळोवंक शकता, मान्य सायडीकसून गव्हर्नमेंट ऑफ गोवा तिळाजी इरिगेशन प्रोजेक्ट जालोलो तेन्ना गांवाचो गांव खाली जालोलो. थंयसून गांवाचो गांव खाली करच्या पयलीं थंयसर ती आंब्याची झाडां आसली, काजूची झाडां आसली, परत मागीर टी उडातले सगळीं झाडां आसली आनी काजूची झाडां आसली. एक झाड तुमकां हांव गोंयच्या जनतेक आनी गोंयच्या लोकांक कळपाक जाय
तेन्ना लँड एक्वायर केल्या उपरांत ती झाडां जी आहा ती सरकारान कापलेली आसा ते महाराष्ट्रात गव्हर्नमेंटान एका काजूचे झाड ब्रीफ करून सांगता हांव काजूची झाड जी आहा एक काजूचे झाड जर वर्साक जर एक 500 रुपया दिता एक काजूचे झाड अशी जर 500 झाडां जर आसा तर वर्साक कितले उत्पन्न जाता ते प्रमाणे सरकारान 25-30 वर्सां जे झाडूचे झाड काजूचे झाड उत्पन्न जे दिले न्ही ते गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रान दिलेले आसा आंब्याच्या झाडांक तशेंच दिलेले आसा टी वूड जे आसा तेजो आयज व्हॅल्यू केलेलो आसा आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रान खंय पयशे दिलेले आसा आणि जमनीचो व्हॅल्यू जो आसा वो सेपरेट दिलेलो आसा आमचे गोंयच्या गव्हर्नमेंटान कितें केलेले आसा काजूची झाडां तेजी टी वूड आंब्याची झाडां मागीर परत मागीर पणस हे कापले आणि जमिनीन घातले आणि माती बसून सायडीक उडयले आणि ते सायले सुद्धा ते झाडाचे सुद्धा हेंचेर पयशे दिवंक ना कितले वर्साचे उत्पन्न दितले सोडून घाल ते झाडाचे सुद्धा उत्पन्न गव्हर्नमेंट ऑफ गोवान दिवंक ना आणि जमीन जे पयशे मेळोवंक जाय आसले आयज ते म्हणटात कितें 4100 स्क्वेअर मिटराचो व्हॅल्यू जो हांकां मेळोवंक जाय 53 लाख रुपया फकत पयशे घालता आणि हांव चंद्रकांत शेटकर जो बाब जो आसा गव्हर्नमेंट ऑफ गोवान जो काम करता तेका आमी गव्हर्नमेंटाक विचारून सांगता तेणी हे लँड एक्विजिशन ऑफिसर आसता तेणी असो कसो वागलो आमकां खंय तरी डावट मारता की हेतून कितें तरी व्हडलो गडबड घोटाळो आसा आणि स्थानिक हांगालो एमएलए जो आसा तेका हांव रिक्वेस्ट करता तुजे मतदारसंघातले लोक हे तूं तेंकां आयज तेंकां व्हरपाचे आणि हेंचो जो अधिकार जो आसा जमिनीचो मोबदलो जो खंय भलत्यात खंय पावलो आसा हेंचो मोबदलो हेंकां मेळपाक जाय मागता आणि परत हांव रिक्वेस्ट करता पयलीं गोंयचे जनतेकूय हांव सांगूं करता गव्हर्नमेंट ऑफ गोवा हांव मिस्टर प्रमोद सावंत आनी गव्हर्नमेंट ऑफ आयज जे नॉर्थ गोवा आनी साउथ गोवा जेन्ना गव्हर्नमेंट जेन्ना जमीन आपणाक जाय म्हणून घेता स्वता कडेन तेन्ना गव्हर्नमेंट ऑफ गोवा डिक्लेअर करूंक जाय की ही जमीन आपूण घेतल्या उपरांत आपणा कडेन तितलो फंड्स आसपाक जाय हे कितें करता जमिनीचो मोबदलो लागून दिता म्हणून सांगता आणि बिल्डिंग बांदता आसतना पीपीपी मॉडेल भायलो हाडटा दुसऱ्या मनशाक जमीन दिता आणि तांकां म्हणटा तुमी आयज जमीन घेयात आमची जमीन घेतलेली आसा आणि जमीन घेतल्या उपरांत शेतकाराक पयशे मेळना हेंच्या भितर डिस्प्यूट आसता सरकार हेचो चान्स घेता मोपा एअरपोर्टाचेर तुम्ही पळयलात जमीन हेंच्या कडून घेतले आज पासून तांकां पयशे मेळोंक ना उद्देश म्हाका सांगपाचो कितें आसा सरकारान जेन्ना जमीन सरकाराक जाय म्हणून घेतल्या उपरांत सरकारा कडेन तितले कॅपिटल फंड्स आसपाक जाय रेज करपाक जाय विधानसभेन सांगूंक जाय 3,000 कोटी खर्च आसा 3,000 कोटी गव्हर्नमेंट ऑफ गोवान आपूण जमा करपाक जाय आणि एअरपोर्ट स्वताहून बांदपाक जाय पूण गव्हर्नमेंट ऑफ गोवा कितें करता एक गरीब जनता गरीब शेतकाराक तांकां विचरिना तांकां कोण वालिना म्हणून समजता आणि जमीन काडटा आणि पीपीपीचे मॉडेल आयज जीएमआर कंपनीन बांदले जीएमआर कंपनी आपला स्वताचो फायदो करून घेता आणि आमकां म्हणटा गव्हर्नमेंट ऑफ गोवा आमच्या भुरग्यांक हांगा जॉब लावन दितले आमचे टॅक्सीवाले आहात तांकां हांगा जॉब मेळटलो तांकां टॅक्सी चलोवंक मेळटल्यो आयज आमचे कडली जमीन घेतली आनी आमकां चुनो लायलेलो आसा आमी मागता गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडेन जमीन दिवपाची कॅपेसिटी आसा बांदपाची जर कॅपेसिटी जर आसा तरूच गव्हर्नमेंटाक आयज प्रत्येक गोंयकारान जमीन दिवपाक जाय गव्हर्नमेंट म्हणटकूच आमी समजता आमकां आडोवपाक मेळना आडोवन जर गेले पोलिसांक घालता मदीं आनी आमकां भितर घालता आयज आमी गोंयच्या जनतेक सांगून करता एक पुलीस डिपार्टमेंट ऑफिसर तांकां सांगून करता आमी जेन्ना विरोध जेन्ना करता कित्याक लागून आमची जमीन घेतल्या उपरांत आमकां पयशे मेळना म्हणून सरकार आमकां कांयच दिना न्ही म्हणून पीपीचो मॉडेल जो आसा गव्हर्नमेंटान नवी पद्दत हाडलेली आसा कित्याक पोलिसांचो बस यूज करपाचो आणि स्वताचो फायदो आयज जे एमएलए जे आसात मिनिस्टर जे आसात खंयची तरी जीएमआर कंपनी तयार करता खंयची तरी कंपनी तयार करता तेंचेच चेडे भितर डायरेक्टर आसता तेंचेच भुरगे डायरेक्टर आसता सगळे तेंचेच आसल्या कारणान आमी थंय विरोध करपाक पावना पूण ते आपूण पीपीपीचो मॉडेल करता पयशे हेंचेच आसता हे मिनिस्टर एमएलए हेंचोच पयसो आसता आणि आयज स्वताचो फायदो करून घेता आणि गरीब जनतेचो सरकाराक जाय म्हणून जमीन घेता आणि आपलो स्वताचो फायदो करता सरकारान जागो घेतलो गव्हर्नमेंटाक जाय म्हणून आणि आयज काडला आनी थंयसर व्हडली व्हडली हॉटेलां भितर येता तेन्ना व्हडली व्हडली हॉटेलां जर येता पीपीपीच्या मॉडेलासून जर आमी म्हणटा सरकार जागो घेता मागीर पीपी मॉडेलाक दिता पूण गरिबांची जनतेचो जागो तो सरकाराक जागो जाय म्हणून घेतला हांव रिक्वेस्ट करता मिस्टर प्रमोद सावंत आनी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि बीजेपीचे जे कोण आयज आयकतात आमचो प्रेस मातसो लक्षांत धरात आयज सरकार जागो जाय म्हणून आयआयटी घेतात लाखांनी स्क्वेअर मिटर जागो घेता आणि कंपाऊंड व्हडलो बांदतात आणि काही कालांतरान ते कितें करतात काडटा आनी पीपीपीचे मॉडेलाक दिता एक्झाम्पल जेएमआर कंपनी एअरपोर्ट बांदलो जाय तितलो बांदलो आयज तुमी पळोवंक शकता इन्फ्रास्ट्रक्चर कशें जाला ते जेएमआर कंपनीचो आयज भितर हॉटेलां कशी बांदता जर सरकारान जर एअरपोर्टाक लागून जागो घेतला त्यांचे ऍडमिनिस्ट्रेशनाक लागून जागो घेतला रनवेक जागो जर घेतला आणि उरलेलो जागो काडटा आणि तुम्ही कोणाच्या परवानगीन ह्या शेतकऱ्यांची परमिशन घेतले तुम्ही आम्ही दिलो एअरपोर्टाक जागो गव्हर्नमेंट ऑफ गोवाक जागो दिलो आयज आमी हॉटेलाक जागो दिवंक ना आमकां प्रमोद सावंतान हेजेर सांगपाक जाय तुम्ही हॉटेलाक जागो दिलो कसो
हॉटेलां गव्हर्नमेंट ऑफ गोवान बांदूंक जाय न्हू. आमचे म्हणणे काय ना, गव्हर्नमेंट ऑफ गोवान बांदूंक जाय. GMR कंपनी आपल्याक जाय तसो जागो किंवा गव्हर्नमेंट ऑफ गोवा जाय तसो हॉटेला वाल्याक तुमी जागो कसो दिता, हे आमकां हेजें स्पश्टीकरण जाय. आमी म्हणटात प्रत्येक गोष्टीक म्हणटात ते आमी तुमकां ओपोज करता. आमकां बरो जर तुमी दितात जागो, बरे जर पयशे जर दितात जाल्यार आमकां तुमी PPPच्या मॉडेलाक जर दुसरे तुमी पार्टनर जर घेता, गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडेन गव्हर्नमेंट ऑफ इंडिये कडेन जर पयसो धरता जाल्यार हे PPPच्या मॉडेलाचेर जे प्रायव्हेट जे कोण कोण येतात तेंचे कडेन पयसो आसा, गव्हर्नमेंटा पेक्षा तेंचे कडेन पयसो सुबेज आसतलो. आमचे म्हणणे कितें आसा, गव्हर्नमेंट ऑफ गोवा कडेन पयसो वचपाक जाय तर गव्हर्नमेंट ऑफ गोवान जागो एक्वायर करपाक जाय. आतां तेंचे ITI जागो घेतलेलो सांगे घेतात, खंय खंय घेतात. तेन्ना आमकां प्रत्येक मतदारसंघातले MLA जे आसा हेका सपोर्ट कसो करता. आमी मागता गव्हर्नमेंटा कडेन की आमकां सर्वसाधारण लोकांकडे जर आमकां तेंचे म्हणटले कोर्टान आमी हेंचे कडेन झगडो शकना. आमी झगडपाक तयार आसा, दोनूय हातीन तयार करपाक, आमी दोनूय हातीन झगडपाक तयार आसा. पूण आमचे कडेन हे आतां हेंचे कडेन हेंच्यांनी आयज डिमांड केलेलो आसा, जमिनीच्या बदली जमीनच आमकां जाय, आमकां तुमचे पयशे नाका. आमची जमीन जर घेतली न्ही, फाटल्या दिसांनी तेंच्यांनी एक जमीन घेतली ST कम्युनिटीची धनगर समाजाच्या तांकां थंय सायडीक घरां बांदली आनी तांकां बांदून दिली. आनी जे लोकांची घरां गेल्लेली आसा, घरां मोडलेली आसा तांकां आज पासून घरां बांदून दिवंक ना मरे. आनी सांगतात तुमी एअरपोर्ट थंय बांदलो. आमचो डिमांड आसा सरकारा कडेन की मिस्टर प्रमोद सावंत लोकांक सांगता न्हू भिवपाची गरज जर ना जाल्यार हे लोकांची अशी परिस्थिती कित्याक लागून हाडली. तो शब्द जो आहा न्हू भिवपाची गरज, तो डायलॉग जो आसा न्हू तो घरा कडेन काडून सायडीक दवर. त्या कानासून हे कानात आमी आयकून थकले. आनी हे लोकांची पळय जाणटी आमी म्हणटा आमी नरेंद्र मोदीजी जो आसा तेजे आईक जर कितें म्हटले जाल्यार आमच्या आईक आमी हांगा हाडून बसयलेले आहा, दी रे आमचे पयशे म्हणून सांगपाक. पण ही परिस्थिती अशी कित्याक लागून हाडल्या, ते आईक हांगा हाडपाचें कारण कितें. ही आमची आई, आतां ही प्रमोद सावंताची आई आसूं शकता न्ही. तेका आमकां तिका दुःख जाल्या म्हणून आमी तिका घेवन हांगाच बसलेले आसा. ती खंयसून येयल्या कुळस्थळ, तिका चलपाक जायना. असल्या मनशाक जर तुमी सद्याक तर हांव स्थानीक MLA जो आसा हांगालो तेका रिक्वेस्ट करता तूं मातशें लक्ष हितून घालपाचें आनी तेंकां तेंचेर जे तेंकां कितें अन्याय जाल्लो आसा तेचो अन्याय पयस करता. जी पळय आतां ही शंकला घडल्या अफरातफरीची तेजेर तो उजवाड घालतलो. नमस्कार. बस बस. नमस्कार, मी रुपेश टिळकर तुळसकर. हांव तुळसकर वाड्यार रावता. हांव एक पणजी आरटीनो ऑफिस सात गेल्लो आहे. थिंगा जे उलयले तर त्यांनी सांगितलं की पेमेंट झालो. तर हांव RTI मागितलो. RTI टाकलं तर ते सगळे ओपन झाले आणि त्याच्यात आमकां समजलं की पुरो पेमेंट झालेला आणि 268 स्क्वेअर मीटर रावल्या जागा. तर त्याच्यात आमकां पेमेंट जो झालो तो असो फ्रॉड झालेलो हा. तो असो रिपोर्ट हा त्याच्यात जे ऑफिसर हा चंद्रकांत शेटकर आणि कोलवाय डिपार्टमेंटचो हे हा रिपोर्ट की हा पेमेंट देऊ नये म्हणून. तरी पण त्यांनी पेमेंट त्यांना दिला. आणि प्लस जे ॲप्लिकेशन होते म्हणजे ज्यांनी ॲप्लिकेशन केलेले त्यामध्ये पण सायनिंग मिस्टेक हा, म्हणजे एक इंग्लिश एक मराठी आणि तसेच अजून बरेच काय काय हा त्याच्यात असे प्रॉब्लेम. म्हणजे पेमेंट तुका पावोंक ना अजून ना, पेमेंट आमकां पावोंक ना. आमचो तुजो पेमेंट आनी कोणाक दिला अशें तुजें म्हणणें. हां, सायनी मारले ते बोगस मारले. हो बोगस हा. आणि तुमची जमीन वडिलोपार्जीच काय तुमच्या नावावर आसली काय? माझ्या नावावर नाही, माझ्या आजोबाच्या ग्रँडफादरच्या नावावर. पण ती कोणाक दिली? त्यांच्या मुलग्याक दिली अन्य का तुम आणि कोणाक दिली? दुसऱ्याक दिली. दुसऱ्याक म्हणजे काय संबंध ना त्याचो? ना ना. त्याला कम्प्लीट सांगा नाही बरं सगळं पयलीं, ते उपरांत त्याला विचारूया आमी. आई सांग. हां कितें जालें? काजी घातले, झाडां सगळे घातले, काय दिवंक ना आमकां सरकार. कितकीशी जागा तुमची गेल्या? घातली आमची काय जागा कितकी आसली? खूप जाता बेजून कशी. कितके काजीचं उत्पन्न कितके पड बी अशे किलो कितके बी काजी बी जाय तेजेर मस्त कळटा.
इतकं सांग, कोणी सांग, कोणी सांगा. कोणी भीमा सांग. वर्षात क्विंटल सांगा. भाजी आमचे भरपूर होतले, सायले होतले, भिंडी होतले, आंबे होतले, सगळे आमचं उत्पन्न गेला. 5 पैसे आमकां सरकारान दिले, फुकट दुसऱ्याक दिले. ओनर आम्ही आहात, भलत्यांक दिले. मग हेतून आमकां पैसो मेळान होयो काय नाका? मिस्टेक कोणाची तेंची न्हू. आमकां मेळना कित्याक फायदो कसलो. मग आम्ही आतां करायची काजी आम्ही लायले आणि त्या काजीचे त्यांनी काय अमाऊंट दाखवली लाखाचा ती त्यांना पेड झाली. काजी लायली आम्ही. लुजर्स होता शेतकारां पळय तांची जमीन गेल्या आनी कायमची जमीन गेल्या म्हणजे तांकां बरी पॅकेज दिल्या. बरी पॅकेज दिल्या म्हळ्यार कशी दिल्या की तांकां नोकरी दिल्या त्या एअरपोर्टाचेर. तांची भागीदारी आसा म्हळ्यार जी ज्यो एस्टाब्लिशमेंट आहा भितर जितले पळय बिजनसीस आहा तांची पॅरलर कित्याक म्हळ्यार तांकां भागीदारी दिल्या. सुपीक जमीन दिल्या 20%. जी पळय आतां थंय नवी मुंबय जी पळय मार्शी लँड आशिल्ली थंय कसलेंच पीक जायनाशिल्लें पूण तांकां सुपीक जमीन दिल्या. दुसरे कडेन ती बाबा तुमी शेतां रोवन खायात. मागीर बरो प्रायस दिला मार्केट प्रायस. जो मार्केट प्रायस थंय चलता ताचे पळय सपटीन दिला. कित्याक हो कायदो आशिल्लो गव्हर्मेंटान तेन्ना काँग्रेसीच्या सरकारान हो कायदो काडिल्लो की 2013 की ज्या लोकांच्यो जमण्यो खंयचे गव्हर्मेंट प्रोजेक्टान नाजाल्यार PPP तत्वाचे समज ते घेतात एक्वायर करतात त्या लोकांक सपटीन जमीन दिवपाक जाय मार्केट रेटान. आतां आमी पळयतात ही जी पळय आतां लँड लुजर जी पळय फॅमिली आसा तुळसकर 2,500 स्क्वेअर मिटरान अवघे 53 लाख कितें दिल्यात म्हळ्यार अवघे 1,500 रुपया. मार्केट रेट आसा तरी कितली थंय पळयात तुमी. आतां भायले जे लोकांनी जमण्यो घेतल्यात झारखंडी बंगालचे लोक बिहाराचे लोक ह्या लोकांनी तमाम जमनी घेतल्यात आनी ती जमनीचो रेट जवळ 15,000 ते 30,000 पर्यंत आसा. तरीपूण तुमी हिशोब करात किंवा पर स्क्वेअर मिटर सपटीन कितली जावपाक जाय ती. अशी तुटपुंजी दिवन हांच्या लोकांक तोंडाक पानां पुसप लोकांक ह्या शेतकऱ्यांक देशो धडिलो हें म्हाका दिसता भारतीय जनता पार्टीचें आतां एक मुळावें लोकांक फटोवपाचें एक मोठें हें जालां कळ्ळें तुका. एक तांचें अशेंच लोकांक फटोवपाचें आनी लोकांची जमनी घेवपाची PPP तत्वाचेर. सो हें जें पळय चल्लां तें बंद करपाक जाय. आनी प्रमोद सावंतान जो पळय कायदो पयलीं हाडलेलो काँग्रेसीन चौपटीन मार्केट रेट तो दिवचो. आतां IT जे पळय घालपाक सोदतात आतां युनिवर्सिटी घालपाक सोदतात त्या लोकांनी आतां दोळे उक्ते करपाचे आनी मार्केट रेट प्रमाणे चौपाटी जे काँग्रेसीन काडलां हें काडलां कायदो काडला त्या प्रमाणे लोकांक पयशे दिवपाक जाय. आनी ह्या लोकांचे कायमच्यो जमनी ज्यो गेल्यात सामक्यो कायमच्यो जमनी गेल्यो न्ही. ही जे आतां काजू कापल्यो मागीर आंबे कापले आनी कितें बाकीची बागायती त्यो कापल्यो कांय उत्पन्न जायना. उत्पन्न कायमचें जेन्ना पळय अशें सरकार काबार करून उडयता तेन्ना तांकां योग्य तो मोबदलो दिवपाक जाय अशी आमच्या शेतकरी संघटनेची मागणी आसा सरकाराक. सांगले डेप्युटी कलेक्टराक आडावन दवरला तुमी एक फावटी बायकांनी. हेंकां गटारान उडयता. आमकां गटारान उडयल्ली आनी आमची जागा म्हणून आमी खूब हें केलें म्हटल्यार आमकां ते गव्हर्मेंटान हें केलें आनी आमकां ती मशिनां बी हाडली मागीर आमी कितें करतली. पुलीस लेडीज पुलीस हाडले आनी आमकां मागीर हें जायना. माझी स्वतःची 5-6 ठिकाणी जागा गेली. एकाच ठिकाणी 33,000 गेली एअरपोर्टात 30 आणि रोडात 3,000. पण ती टेनंट आणि देवस्थान ओनर आहे तिथे पण आम्हाला केसमध्ये अजून भांडावं लागतंय की NOC पाहिजे म्हणून देवस्थानची. तू पयलीं खंय आसलो कामाक माझी मुंबईतच असो पण गाव इथे भाशेंतल्यान कळटा. भाषा करता लोकांक थोडी प्रॉब्लेम. आम्ही आमचे प्रॉपर्टीला आम्हीच ओनर असो. हा तुम्ही मालक आम्हीच ओनर. आताची प्रॉपर्टी ओनर आहे. हा तुम्ही आता तुमची किती गेल्या एकूण जागा आमची टोटल 5-6 ठिकाणी गेली आहे. टोटल अशी सांगता येईल किती चौरस मीटर 5 हेक्टरच्या आसपास 4.5-5 हेक्टर जागा गेली. अजून नोकरी देऊन गव्हर्नमेंटात आणि किती 1 रुपया देऊन ते काही रुपये मिळाला इतलं